हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। अन्न व औषध प्रशासनाची सिन्नर एमआयडीसी धाड। भेसळयुक्त संशयित पनीरचा 314 किलो किंमत ₹53,380 रुपयांचा पनीरचा साठा नष्ट। अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेसळखोरांवर नजर ठेवून भेसळ बहादरांवर कारवाई करत असते। त्याचाच भाग म्हणून या कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिनांक 11 जुलै गुरुवारी रोजी सापळा रचून सिन्नर एमआयडीसी येथे एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या यशवी मिल्क प्रोडक्ट्स प्लॉट नंबर C82 स्टाईस मुसळगाव एमआयडीसी सिन्नर नाशिक या ठिकाणी सायंकाळी धाड टाकली असता त्या ठिकाणी पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचं आढळून आलं। त्याच अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न संरक्षण नामके कायद्याअंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवताना रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसोरॉल मोनोस्टेरेट या भेसळकारी पदार्थाचा वापर करताना आढळल्यानं महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण साठा 314 किलो किंमत ₹53,380 रुपये इतका नमुना घेऊन जप्त केला आहे। तसेच पनीर बनवण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसोरॉल मोनोस्टेरेट या भेसळकारी पदार्थाचा साठा नमुने घेऊन जप्त केला आहे। सदरचे संशयित भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्यानं ते घटनास्थळी मानवी सेवनात जाऊ नये याकरता नष्ट करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही सहाय्यक आयुक्त नाशिक विभाग शैलेश अडाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न उदय दत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहाय्यक विकास विस्पुते, वाहन चालक साबळे या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषण अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे। वृत्त संकलन विभागासह मी मयुरी घोलप, हिंदवी स्वराज्य न्यूज, सिन्नर।